श्री शंकर गीता अध्याय 11. ज्यांच्या चरणास हातांचा विळखा, जे विश्वाचे असते सखा, विश्वात तुल्य बल न ज्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजास नाव घालू ठरवीत, सुगंधी तेल उठणे आणि भस्मे तयारी पाहत. सुगंधी तेल लावून उठणे, महाराजांना अंघोळ घालणे, हे भाग्य कसे आपणा लाभणे विचार भस्मे करीत. महाराज न्हाणी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत. महाराज दिगंबर ते होत, स्त्रिया कशा जातील, तेल उठणे लावून अंघोळ घाली भस्मेस सांगत. महाराजास तेल उठणे लावून भस्मे न्हाऊ घालीत. नुसता मनात विचार येत, महाराज तो लगेच पूर्ण करत. भस्मे झाले आनंदित, कृपा केवढी गुरूंची. महाराज एकदा भस्मेस म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा. भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊन कानात भुज सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने. महाराज एकदम म्हणाले, नाऱ्या गेला कुणा न कळले, केडगाव नारायण महाराज गेले, वृत्त दुसऱ्या दिनी ये. एकदा भस्मे मठात जात, समाधी समोर उभे राहत. भस्मे त्यांच्या मनात एक विचार चमकला, मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांना माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी, समाधीतून घुमला ध्वनी ऐकत. भस्मे जो बांधित फेटा, तोच महाराजांच्या मस्तकी दिसला. अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित झाले. तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याला सुरुवात झाली. रिवाज पडला. यातील गुह्य असे हे. आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित. गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत झालं. कन्नमवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर. अत्र्यांना झाली अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत, कन्नमवार प्रकरण व्हाईल होत, खडबडून अत्रे उठलेच. दुसऱ्या दिनी कन्नमवार मेले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले. फोनने कळवले अत्र्यांना. वृत्त कळताच अत्रे नाचत समाधीच्या दर्शना जाते. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयातून, नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसली. एकदा चारीधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेचा अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरवले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत. 200 घागरी दूध लागत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवीस मागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत. लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधीनंतर ही घटना असत. भस्मे चकित झाले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत. भस्मे अखंड वीणा धरत. मठात गर्दी प्रचंड असत. समाधीस अभिषेक झाला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस. सारेजण अत्तर लावित महाराजांच्या समाधीला. डॉक्टर धनेश्वर लावित अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर. भस्मे म्हणती, अहो धनेश्वर, समाधी आहे समोर, ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर. यावर म्हणती धनेश्वर, माझेच करणे बरोबर. सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी समोर अश्विनी शुद्ध अष्टमी या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरील पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले. भस्मे यांच्या डोक्यास. महाराज तेव्हा पादुका देत, तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मेही हे विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत, जाणीव होण्या भस्मेला. पुण्याचे दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले, महाराज अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे, जो पीर दर्गा हा मुळात नसे, ही मच्छिंद्रनाथांची समाधी असे. यावनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक. तेथील पुजारी ब्राह्मण असत. पुजाऱ्यास दृष्टांत होतो. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत 2000 वर्षाचे. हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू. त्या समयाला इकडे सोलापुरात. महाराज रहीमबाबाकडे गेले. रहीमबाबांना खूप गडविले. नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले. नेहरू दंग्यातून सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकांस. बॅरिस्टर महेंद्र यांच्या घरात एकदा महाराज झोपत. अगदी प्रेतासारखे पडत घाबरून गेले सर्वही.
पुढील व्यवस्थाही करावी या विचारात गुंगून चौथ्या दिवशी आपण बसले महाराज उठून. महाराज म्हणाले, सर्व सोलापूरचे जनार्दन बुवा गेले, त्यांची व्यवस्था करण्या गेलो होतो मी. पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले. दोन्ही ठिकाणी शुद्रम महादप्पा सुरेगावकर फुलांचा यांचा व्यापार, दादा फुलारी लोकतरे यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे, महाराजांवर प्रेम त्यांचे. त्यांना महाराज म्हणाले, काय पाहिजे मागते. महाराज मग म्हणा आपले. दादा फुलवारी यांनी मागितले. मागण्यात केवढे कौशल्य होते स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होतो. दादा फुलारीच्या अंगात अगदी महाराजांसारखेच दिसत. संचारात फुलारी व्याघ्रमुखी होऊन व्याघ्र ध्वनी काढून संचारात जातात रंगून. दादा फुलारी याकडून कसलीच आशा मला नसत. महाराज कृपे सर्व घडतं, म्हणून अनुभव मला न येता वदती दादा फुलारी. रामभाऊ कोराड मास्तर निस्सीम प्रेम महाराजांवर. स्तनपान करून वर आई म्हणत महाराज. महाराज नेहमी सांगत, प्रत्यक्ष राम समोर असत, त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच. नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात म्हणून महाराजांच्या उद्गारावरून गुह्य त्याचे उकलते. वीरासन घालून महाराज बसते जैसा हनुमंत. रामासमोर महाराज बसत. हनुमंताच्या रूपाने महाराज जेव्हा समाधी घेत तेव्हा देह तेव्हा हनुमंत बनत. प्रत्यक्ष सर्व हे लोक अवलोकत हनुमंत संगती अशी. महाराज एकदा म्हणाले, लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले. गर्दी तेव्हा थांबली. अफू गांजा भांग मटणा, दारू सिगरेट तंबाखू पान नुसते गुजगावणे हे देखून नकली लोक फिरकत ना. महाराज म्हणाले, मधू बुवाला मी मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देईन पुण्याला. समाधी घेणार आहे मी. महाराज बोलले, निघून गेले. मधू बुवा मोठ्याने रडू लागले. रडून रडून बेशुद्ध पडले. उपाय करून शुद्ध नाही. महाराजांनी आणले. मधू बुवा शुद्धीवरती आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात जेवण्या. महाराज मधुबुवांना म्हणत, मी गेलो जरी मसणात तरीही मी तुझ्याजवळ असत. खात्री मुनी असू दे. सोलापुरी पारशी लोकांचं जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जा. तेथे महाराज येता अंडे आणण्यास सांगितले. प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती. त्यावर दूध घालण्यास सांगती. जनार्दन बुवास महाराज हळदी कुंकू आणण्यास सांगते. ही पारखी पूजा असत. तेव्हापासून पारशी लोकात पारखी पूजा चालली. बालगंधर्व आजारी पडले. 103 टेम्परेचर आले. नाटक तर जाहीर झाले. महाराज आले पुण्यातून. नाटक कसे होणार काळजीत पडले सारे फार. महाराज म्हणाले, म्हणून तर पुण्याहून आलो मी येथे. डॉक्टर तपासण्यास येत. महाराज त्याला सवाल करत, कुणी तुला डॉक्टर केले असत काय कळते तुला रे. अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा. सोडा वॉटर बाटली आणा, सिगरेट आणा म्हणाले. सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगरेटची राख टाकत. गंधर्वांना पिण्यास देत. ताप उतरला लगेच. दरदरून अगदी घाम सुटत. गंधर्वास हुशारी वाटत. खडखडीत गंधर्व बरे होत. नाटक झाले थाटात. नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करत. महाराज कृपे नाटक होत. बालगंधर्व म्हणाले, सोलापूर जक्कलमळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत. महाराज होते उपस्थित. कार्यक्रम सुरू. सर्वही झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत. झाडावरीची चिमणी पडत धुरामुळे खारीत. खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येतं. घाबरून चिमणी तो काढीत. सांगे सर्वांस घडले जे. कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना. प्रश्न पडला सर्वांना. महाराज सांगती. महाराज तेथे येऊन चिमणी हातात घेऊन म्हणती, चिमणी सत्कृती कुठे कशी पडली ही. तो महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून. अडचण काय आता म्हणून महाराज सर्व विचारती. थक्क होऊन सारे पाहत. कार्यक्रम झाला थाटात. 1946 घटना ऐसी घडली ही जमवावीत 100 माणसे. मजना वाटे महाराज म्हणतो, एक जरी मजजवळ येत उद्धार त्याचा करीन मी. मंदिर बांधले सुंदर मोहक अगदी कला कुसर. मूर्तीच नसेल आत जर बाजार बुणगे असे हे. केशवजी भाई आशर असत. व्यापार त्यांचा मुंबईत. महाराज त्यांच्या घरी जाता. आशर त्यांना सांगित, सासवड शुगर फॅक्टरीत अर्ज कर मॅनेजर होण्यास. आशर तसा अर्ज करीत नेमणूक झाली लगेच. आशरना मोठे आश्चर्य वाटत. ते महाराजांची पूजा करीत. पुढे ते जनरल मॅनेजर होत. महाराज
प्रभाव असा हा. दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत, रात्री त्याची आई मरत. घरात रडारड चालत. महाराजांना निवेदिले. महाराज सर्वांना सांगत, म्हातारीस सोडवून मी आणतो. सकाळी तेथे महाराज जात. उठून बसली म्हातारी. महाराज म्हणाले म्हातारीस, काल कुठे गेली होतीस? म्हातारी सांगे सर्वांस, उग्र पुरुष मी पाहिला. आला रेड्यावर बसून, ओढले मज पाश टाकून. वरती गेला मज घेऊन, एक हनुमान तेथे ये. त्याने त्या पुरुषास बडवून आणले मला सोडवून. लोकास कळले कोण हनुमान, आश्चर्य केवढे घडविले. महाराज सांगत रांगोळीचे, घरात स्वस्तिक काढावे, त्यावर हळद कुंकू वाहावे, त्यावर पाठ ठेवावा. जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत, तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे. प्रधान नोकरीस दिल्लीत. अचानक त्यांना तार येतो. थोरले बंधू अत्यवस्थ असत. तत्काळ यावे मुंबईला. विनायक थोरला बंधू असतो. एक बंधू डॉक्टर प्रख्यात, निष्णात डॉक्टर सारे जमत. आशा सोडली सर्वांनी. विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना? कोणीही मज महाराजाविना वाचू शकणार नाहीच. प्रयत्न करतो प्रधान म्हणत. महाराजांचा तर पत्ताच नसत. प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत. महाराजांना आळविती. अगदी आर्त स्वरात प्रधान महाराजांना सांगत, कठीण वेळ यावे धावत, जेथे असाल तिथून. भाऊ मृत्यूच्या दाढेत. डॉक्टर सारे हात टेकत. तुम्हीच त्याला वाचवू शकत. प्रार्थना केली भक्तीने. प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रकटत, काळजी करू नको, मी असे येत, सर्व ठीक होईल. महाराज तत्काळ तिथे आले. विनायकाच्या खोलीत गेले. विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेवले. तू बरा झालास आता, कसलीही करू नकोस चिंता. आनंद विनायका झाला पुरता. महाराज सन्निध बसले. विनायकास झोप लागत. महाराज खोलीबाहेर निघत. तोच डॉक्टरांचा ताप येत विनायकास तपासण्या. महाराज डॉक्टरांना सांगत, विनायकास झोप लागत. आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कोणी त्याला. 2 तास निघून गेले. विनायकाने डोळे उघडले. महाराजांनी मला वाचवले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला. शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अतिमानव महापुरुष नव्हते तर प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य नाही. डॉक्टरांचा कंपू आला. तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला. खडखडीत तब्येत पाहून. महाराजास एका संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास विषयांकडून दारू पाजवली. परित्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की. महाराज घटकेत लहान होतो, मोठेही होत क्षणात. कधी स्त्री कधी पुरुष बनत. चमत्कार त्यांचा असावा. दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असतो, ऐसे महाराज सांगत 3 वर्ष आधीच. महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करून 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेच. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.